नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी निघालेली आहे, इंटेलिजंट ब्युरोकडून वॅकन्सी निघालेली मित्रांनो. त्यासाठी जे पद जे असणार आहे, ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर ग्रेड 2 साठी टेक्निकल एक्झामिनेशन असणार आहे 2025 ची. ओके. टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. टोटल इथे 394 पदांसाठी तर वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा, BCA आणि BSc वाले इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणारे संपूर्ण माहिती तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया आता त्या व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली इंटेलिजंट ब्युरोकडून वॅकन्सी असणार आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वॅकन्सी असणार आहे. ओके. ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर ग्रेड 2 ची वॅकन्सी असणार. टेक्निकलमध्ये एक्झामिनेशन असणार 2025 ची. ओके. याच्यासाठी आपल्याला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इन्व्हाइट फॉर इंडियन नॅशनॅलिटीज अँड डायरेक्ट रिक्वायरमेंट असणारे पोस्ट ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर ग्रेड 2 साठी टेक्निकलसाठी. ओके. इंटेलिजंट ब्युरोकडून इथं वॅकन्सी असणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. ओके. ॲप्लिकेशन जे असणार आहे आपल्याला याच्यामध्ये पॅरामीटर्स असणारे अंडर आपल्याला इथं सगळे इथं दिलेले आहे. ओके. जे की तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळी माहिती देणार आहे. एज लिमिट्स वगैरे, क्वालिफिकेशन, ETC सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके. याची वेबसाईट दिलेली आहे जी की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता इथं दिलेली आपल्याला पोस्ट ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 ची पोस्ट असणार आहे. टेक्निकलची वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला जनरल सेंट्रल सर्व्हिस असणार ग्रुप सी ची वॅकन्सी, नॉन ग्रॅज्युएट नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट असणार आहे. पे स्किल जे असणार आहे लेवल 4 असणार आहे. 25,500 पासून 81,100 रुपये एवढा पगार असणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ अलाउन्स वगैरे असणार आहे. आपल्याला सगळी इथं आपल्या अलाउन्स वगैरे आपल्याला सगळी भेटणार आहे. ओके. त्याच्या नंबर ऑफ वॅकन्सी आता इथं दिलेले नंबर ऑफ वॅकन्सी टोटल 394 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याच्यामध्ये 157 पदं UR कॅटेगरीमध्ये, EWSचे 32 पदं, OBCचे 117 पदं, SCचे 60 पदं आणि ST कॅटेगरीचे 28 पदं. टोटल इथं 394 पदं दिलेले आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जसं की तुम्हाला सांगितलं डिप्लोमा इन इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. जे की इथं डिसिप्लिन वगैरे दिलेले आहे. ओके. आणि इथं बॅचलर डिग्री इथं अप्लाय करू शकता. BCA आणि BSc वाले इथं अप्लाय करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके. एज लिमिट असणार आहे 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो ओपन कॅटेगरीसाठी. आणि इथं SC/STला 5 वर्ष ही सूट असणार आहे कॅटेगरीमध्ये. OBCला 3 वर्ष ही सूट असणार आहे. ओके. आणि इथं डिपार्टमेंटल कॅन्डिडेटला इथं 40 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके. रेग्युलर किती 3 वर्ष तुम्ही सर्व्हिस वगैरे केलेली असेल अशाबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आता एज लिमिट बद्दल इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण आता. आता कॅटेगरी वाईज सेशन वगैरे दिलेली आहे, सगळी माहिती दिलेली आहे. जे की तुमची नोटिफिकेशन डिग्री वगैरे झालेली पाहिजे 14/9/2025 पर्यंत. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कॅटेगरी वाईज सगळी माहिती जी की आपण वाचून घ्यायची एकदा. आता इथे दिलेलं आहे सर्व्हिस लिबॅरिटीमध्ये. ओके. आता ऑल इंडिया ट्रान्सफर असणार याच्यामध्ये. ऑल इंडियासाठी वॅकन्सी असणार कोणत्याही ठिकाणी तुम्हाला इंडियामध्ये आपल्याला जॉब इथं भेटू शकतो. ओके. इथं आपल्याला आपल्याला सेंटर्स वगैरे चॉईस करता येणार नाही की या सेंटरला मी जॉब करणार आहे. इथं आपल्याला त्यांच्याकडून कोणतेही आपल्याला इथे जॉब लोकेशन भेटेल तिथं आपल्याला जॉब करावा लागेल. एक्झामिनेशन जी असणार आहे ती 100 मार्काची असणार. ड्युरेशन असणार 2 तासाचा. याच्यामध्ये पार्ट 1 असणार आहे आपला टायर 1. त्याच्यामध्ये आपल्याला 100 MCQ टाइप क्वेश्चन असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये 25% क्वेश्चन असणार आहे जनरल मेंटल ॲबिलिटीचे आणि 75% सब्जेक्ट वाईज क्वेश्चन असणार आहे. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग, 100 क्वेश्चन, 2 तासाचा टाइम दिलेला आहे. आता स्किल असणार आहे आपली टेस्ट टायर 2 मध्ये स्किल टेस्ट आपली होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला 30 मार्क असणार आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे टायर 3 मध्ये. याच्यामध्ये आपल्याला 20 मार्क दिलेले आहे. अशा प्रकारे 150 मार्कांमध्ये आपल्या इथं कट ऑफ लागतो सगळा. ओके. आता याच्यामध्ये दिलेले आहे सिटी एक्झामिनेशन आपल्याला कोणत्याही 5 आपल्याला सेंटर इथं चॉईस करायचे आहे. जे की आपले सिटीज असतील जवळचे जिल्हे वगैरेमध्ये आपल्याला चॉईस करायचं आहे. जे की इथं ऑल इंडियामध्ये दिलेले आहे. जसं की तुम्ही ऑल इंडियाची एक्झामिनेशन असल्यामुळे ऑल इंडियामध्ये स्टेट वगैरे दिलेले आहे. स्टेटची नावं आणि त्यांची इथे झोन वगैरे दिलेले आहेत. जे की तुम्ही इथं महाराष्ट्रामध्ये पण बघू शकता दिलेली संपूर्ण माहिती. ओके. इथं आपल्याला वाचून घ्यायचं आहे जे पण आपलं सेंटर असणार आहे. ओके. याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण आता. सिटी 5 सिटी आपल्याला चॉईस करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला सिलेक्शन जे असणार आहे कॅन्डिडेटचं जसं आपल्या इथं क्वालिफाईंग मार्क्स असणार आहे. ओके. जे की आपल्याला पुढच्या स्टेटमध्ये टायर 2ला जाण्यासाठी 1/4ची निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये असणार आहे. आता 100 पैकी आपल्याला जे एक्झामिनेशन होणार टायर 1 त्याच्यामध्ये आपल्याला UR कॅटेगरीला 30-35 मार्क आणायचे आहे. OBCला 34 मार्क आणायचे आहे आउट ऑफ मधून. SC/ST कॅन्डिडेट 33 मार्क आणायचे आहे आणि EWSला 35 मार्क आणायचे आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगू इच्छितो कोणत्याही कॅटेगरीवरून तुम्ही अप्लाय करा. 35 मार्क ते 40 मार्क तरी आपल्याला मिनिमम पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके.
हे लक्षात होऊ जायचं, हे आपल्या त्यांच्या कट ऑफच्या भरोश्यावर राहायचं नाही. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला स्किल टेस्ट वगैरे आपली होणार आहे, त्याचा इथं सब्जेक्ट वगैरे दिलेला आहे. ओके. स्किल टेस्टचे मार्क वगैरे पण आपल्याला असणार आहे, त्याच्यावरच आपल्याला डिपेंड करणार आहे सिलेक्शन्स वगैरे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू होणार आहे. टायरिझम दिलेले आहे, जसे की रिझर्वेशन फॉर टाय. ओके. टायर 1, टायर 2, टायर 3 ची जसं की डेट ऑफ बर्थ वगैरे असं त्यांना इथं अपॉर्च्युनिटी भेटते. अल्फाबेटिकल नंबर असतात ज्यांचे आपल्याला त्यांना अपॉर्च्युनिटी भेटत असते. अशा पद्धतीने आपल्याला सिलेक्शन केलं जातं, जसं की सेम मार्क असतं त्यांच्यासाठी. आता त्याचे ओपनिंग चालू झालेले आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 23/8/2025 पासून, म्हणजे आजच्या तारखेपासून इथं फॉर्म चालू झालेले आहे. तर इथं 14/9/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. ओके. आणि पेमेंट फीस भरण्यासाठी आपल्याला लास्ट डेट दिलेली आहे, जी की असणार आहे 16/9/2025. बँकिंगचे जे तास असेल त्या तासामध्ये आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, जे की वेबसाईट दिलेली याच्यामध्ये maha.gov.in नाही तर ncs.gov.in. ओके. याच्यामधून फॉर्म भरायचा आहे. रजिस्ट्रेशन डन झाल्यानंतर आपल्याला याचे ॲक्सेप्टेबल आपले फॉर्म वगैरे फिल करून द्यायचं आहे. ओके. आता जनरल इथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला इथं मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आपल्याला डॉक्युमेंटेशन आपल्याला इथे सगळे लागणार आहे. तर मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आपल्याला नोटिफिकेशन भेटत असते. तर मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस जो आपला चालू असेल तोच टाकायचा आहे. ओके. पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे आपल्याला 12 वीक पहिला 100 KB पर्यंत. ओके. 100 ते 200 KB पर्यंत सिग्नेचर लागणार आहे. 80 ते 150 KB JPG फॉर्मॅट. ओके. आणि बाकीचे जे डॉक्युमेंट तुमचे असणार आहे, जे की व्हॅलिड फोटो आयडी प्रूफ. ओके. सर्टिफिकेशन, मार्कशीट, 10th क्लास सर्टिफिकेशन, 12th क्लास सर्टिफिकेशन. ओके. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेशन, डिप्लोमा सर्टिफिकेशन सगळे आपल्याला लागणार, ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथं हाऊ टू अप्लाय करण्यासाठी इथं मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबरवरून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं. आपल्याला पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळून जातो. ओके. लगेच आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन करल्यानंतर आपल्याला स्टेप 2 मध्ये संपूर्ण माहिती इथं स्टेप बाय स्टेप इथं भरावी लागते, जे की कॉन्टॅक्ट डिटेल, पर्सनल डिटेल वगैरे आपली असतात, फोटोग्राफ, सिग्नेचर, लिप थंब. ओके. जे काही असेल ते आपल्याला इथं अप्लाय करायचं लागतं. ओके. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया याच्यामध्ये नोटिफिकेशन. आता याच्यामध्ये आपल्या एक्झामिनेशन बद्दल इथं माहिती दिलेली आहे. आता एक्झामिनेशनला जाताना तुम्हाला एक आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं, जे की इथं ड्रायव्हिंग लायसन असो, आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो. ओके. यापैकी आपल्याला सोबत घेऊन जायचं, झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल आयडी. आता त्याच्यामध्ये असणार आहे एक्झामिनेशन फीज. एक्झामिनेशन फीज जी असणार आहे आपल्याला ₹100 असणार आहे, आणि आपल्या रिक्वायरमेंट प्रोसेसिंग फी ₹550 असणार, म्हणजे टोटली आपल्याला ₹650 लागणार आहे. ₹650 ऑल कॅन्डिडेट्सला इथं सगळ्यात ज्या पण कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तिथे डायरेक्ट ₹550 लागणार आहे. कोणतीही कॅटेगरी असो, SC, SC, OBC जे पण असेल ते. ओके. आणि इथं UR EWSला इथं ₹100 एक्स्ट्रा लागणार आहे, फक्त एक्झामिनेशन फीज, आणि ₹550 आपल्याला प्रोसेसिंग फीज लागणारच आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला ₹650 तर लागणार आहे, ₹650. ओके. इथं आपल्याला लागणार म्हणजे लागणार. ओके. आता मोड ऑफ आपल्याला पेमेंटची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आपण करू शकतो. SBIची इथं त्यांनी इथं दिलेली आहे, आता वेबसाईट वगैरे दिलेली आहे. SBIच्या मार्फत तुम्ही ऑनलाईन पण करू शकता, त्यांच्या इथून तुम्ही ऑफलाईन पण करू शकता. क्लोजिंग असतात 14/9/2025 पर्यंत. जनरल इंट्रोडक्शन्स वगैरे दिलेले आहे. तुम्हाला माहिती वगैरे काही वाचायची असेल एक्झामिनेशन बद्दल, त्याच्यात माहिती वगैरे पण दिलेली आहे, जी की आपण एकदा रीड करून घ्यायची आपण स्वतः केअरफुली. ओके. याच्यामध्ये आपल्याला सगळ्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर कॅटेगरी सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे. जे आपण कॅटेगरीमध्ये असाल वॉर्निंग वगैरे दिलेली आहे, जी की इथं वाचून घ्यायची आहे. आता खाली गेल्यानंतर इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन वगैरे दिलेले आहे, जे की आपल्याला इथं फॉर्मॅट म्हणून असतं फक्त. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसापासून. 23 तारखेपासून आपले फॉर्म चालू झालेले आहे. ओके. तर 23 तारखेपासून आपण फॉर्म भरून घ्यायचे आजच्या दिवसापासून तर 14/9/2025 पर्यंत. ओके. तर तुम्हाला काही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट्स असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करून ठेवा. तिथून त्याची लिंक पण तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपची. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला इथं अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून जाऊन अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला टेलिग्रामला, Instagramला, WhatsApp, Facebookला मेसेज करू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.